5 तारखेला मुंबईमध्ये मोर्चा आहे उद्धव ठाकरेंचा आणि यांचं मनसेचं. तर याकडे आपण कसे होतं ह्या मोर्चासाठी तुमचं समर्थन आहे का? समर्थन तर आहे आणि दोघं भाऊ एकत्र होणार बोलले तर ते आपल्या देशासाठी किंवा आपल्या राज्यासाठी हे चांगलेच करणार. आणि मराठी भाषा ही माणसाच्या मनात आहे आणि यापुढे आता लोक इंग्लिश मिडियमला मुलं बहुतेक तरी इंग्लिश मिडियमला टाकतात. आता आमच्या घरातली मुलं पण आहेत ते हिंदीच बोलतात. आम्ही गाववाले असून पण आमची पोरं हिंदीमध्येच बोलतात. ते आपण काहीतरी बदल केला पाहिजे आणि मराठी बोलली पाहिजेत. आपल्या घरातली आमची गाववाली पोरं हिंदीमध्ये बोलतात तर मराठीमध्ये बोलायला पाहिजे त्यांनी थोडंफार तरी घरात. आणि मोर्चा जो आहे तर त्याला समर्थन आहे? हो, मोर्चाला आम्ही समर्थन आहे. आम्ही स्वतः पण आमची जर इच्छा झाली तर आम्ही पण स्वतः तिथे जाणार आहे मोर्चाला. आणि ते आपल्याला देशासाठी किंवा आपल्या गावासाठी हे मराठी भाषा झालीच पाहिजे. हो, फायदा तर नक्की होणारच आहे. आणि दोघं भाऊ एकत्र होणार बोला तर आपल्या मराठी भाषेसाठी काहीतरी करून दाखवणार आहे. काय वाटतं दोन्ही एकत्र मिळून नगरपालिकेच्या निवडणूक लढाव्या? हा, निवडणूक लढाव्या. आणि मला तर वाटतं त्यांना देशासाठी एकदा तरी त्यांना निवडून द्यावं आणि त्यांचं कार्य ते असंच पुढे चालू ठेवतील हे मला माहिती. हो, आमचं तर पूर्ण समर्थन आहे. कारण मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. आणि जर दोघं ठाकरे बंधू एकत्र आले तर नवीन महाराष्ट्रात सरकार होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिका असो का कल्याण डोंबिवली असो, इथे ह्या दोघं भावांनी एकत्र आलं तर आम्हाला तर आनंदच होईल. पण हिंदी भाषेची जी आहे सक्ती केलेली आहे त्याच्यावरती आपलं काय मत? आता सक्ती आधी आमच्या वेळी 5वीच्या नंतर जी हिंदीची होती, आता डायरेक्ट लहान मुलांना पहिलीपासून ती लादली गेली आहे. आमचं म्हणणं आहे की सरकारने ते लादू नये, सक्ती नसावी हिंदी भाषेची. कारण महाराष्ट्र सोडून दुसऱ्या कुठेही दिल्ली झालं, तामिळनाडू झालं, फक्त हिंदी आणि इंग्लिशच आहे. तसे आपल्या महाराष्ट्रात मराठी व इंग्रजीच भाषा बोलली पाहिजे. नाही, दोन्ही भाऊ एकत्र आलेच पाहिजेत. कारण की आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला आपल्याला तर तेवढे हे दिलं जात नाही जेवढे हिंदी भाषेला जे महत्त्व आहे. आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला महत्त्व पाहिजे. त्यामुळे ते दोन्ही भाऊ एकत्र आलेच पाहिजेत. त्या मोर्चाला आमची खंबीर साथ आहे. आणि स्वतः तिथे एकत्र आले तर मराठी माणूस चा फायदा होईल का? खूप फायदा होईल. दोन्ही भाऊ एकत्र आले तर फायदाच होणार आहे.